नमस्कार सगळ्या आईबाबांना. तुमच्या बाळाचा पहिला वाढदिवस झालाय, केक कापलाय, पण बाळ अजून स्वतःच्या पायावर उभं राहून चालत नाहीये का? आणि त्यात भर म्हणजे आजूबाजूचे लोक, नातेवाईक विचारतात, अरे अजून चालत नाही, आमचा चिनू तर 10 महिन्यात पळायला लागला होता. अशा प्रश्नांमुळे तुम्हाला टेन्शन येतंय का? तुम्हाला वाटतंय का की आपल्या बाळाच्या वाढीत काहीतरी कमतरता राहिली आहे? तर रिलॅक्स व्हा, तुम्ही एकटे नाही आहात. वेलकम बॅक टू मनाचे टॉक्स. आज आपण या विषयाचं पोस्टमॉर्टम करणार आहोत. साधारणपणे बाळ 9 ते 15 महिन्यात चालतं, हे खरं आहे, पण नॉर्मल रेंज 18 महिन्यांपर्यंत असते. हे तुम्हाला माहीत आहे का? आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त कारणं नाही पाहणार, तर त्यावर प्रॅक्टिकल सोल्युशन सुद्धा पाहणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण 5व्या नंबरचे कारण आणि उपाय वैद्यकीय दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. चला तर मग समजून घेऊया की बाळ नक्की लेट का चालतंय. आता वळूया कारणांकडे. पहिलं कारण आहे जेनेटिक्स किंवा अनुवांशिकता. बाळाचा रंग, डोळे जसे आईबाबांवर जातात, तसाच त्याच्या वाढीचा वेगही आईबाबांवर अवलंबून असतो. जर आई किंवा बाबा बालपणी उशिरा चालायला लागले असतील, तर बाळही उशिरा चालण्याची दाट शक्यता असते. यासाठी एक सोपी गोष्ट करा. आजच तुमच्या आईवडिलांना विचारा की मी लहानपणी कधी चालायला लागलो होतो. जर उत्तर उशिरा असेल, तर बाळाला डॉक्टरांकडे नेण्यापेक्षा त्याला थोडा वेळ देणं जास्त गरजेचं आहे. हे नैसर्गिक आहे आणि यात औषधाची गरज नसते. दुसरं कारण हे आपल्या सध्याच्या जीवनशैलीशी जोडलेलं आहे. त्याला म्हणतात कंटेनर बेबी सिंड्रोम. म्हणजे काय, तर आपण बाळाला सुरक्षित ठेवण्यासाठी सतत एका कंटेनरमध्ये ठेवतो. कधी पाळण्यात, कधी हायचेअरवर, कधी बाउन्सरमध्ये, कधी वॉकरमध्ये. यामुळे काय होतं, बाळाला जमिनीवर मोकळं राहायला आणि स्नायू ताणायला, स्ट्रेच करायला वेळच मिळत नाही. चालण्यासाठी बाळाचे कमरेचे आणि मांड्यांचे स्नायू मजबूत असावे लागतात. जेव्हा बाळ जमिनीवर सरपटतं, रांगतं, तेव्हाच हे स्नायू तयार होतात. उपाय काय, तर फ्लोअर टाईम वाढवा. घरातली एक सुरक्षित जागा निवडा, तिथे मॅट टाका आणि बाळाला तिथे जास्तीत जास्त वेळ खेळू द्या. जेवढं बाळ जमिनीवर लोळेल, तेवढं लवकर चालेल. तिसरं कारण आहे बाळाचा स्वभाव आणि भीती. काही बाळं स्वभावाने खूप सावध असतात. जर कधी उभे राहताना ते जोरात पडले असतील किंवा लादीवरून पाय सटकला असेल, तर त्यांच्या मनात भीती बसते. या विचाराने ती प्रयत्न करणं सोडून देतात. पुन्हा पडलो तर? त्यांना जोपर्यंत 100% खात्री पटत नाही की मी पडणार नाही, तोपर्यंत ती जमिनीवरून हात सोडत नाहीत. या उलट काही बाळं रिस्क टेकर्स असतात. ती पडतात, लागलं तरी पुन्हा उठतात. तसेच काही बाळं हॅपी सिटर्स असतात. म्हणजे काय, तर त्यांना बसूनच खेळायला जास्त आवडतं. हालचाल करायचा त्यांना कंटाळा येतो. तसेच काही बाळं बॉटम शफलर्स असतात. म्हणजे काय, तर ती बसूनच स्वतःला पुढे सरकवतात. अशा मुलांना रांगण्यात इंटरेस्ट नसतो. आणि संशोधनानुसार जी मुलं रांगत नाहीत, त्यांना चालायला थोडा जास्त वेळ लागू शकतो. कारण रांगण्यामुळे कमरेचे स्नायू मजबूत होतात, जे चालण्यासाठी महत्त्वाचे आहेत. अशा वेळी तुम्ही काय करू शकता? घरातल्या लादीवर पाय सटकत असतील, तर अँटी स्किड सॉक्स वापरा. बाळाचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी त्यांना बोट धरून चालवा, पण ओढू नका. पडल्यावर खूप रिॲक्ट होऊ नका. अरे रे लागलं असं ओरडू नका. शांतपणे त्यांना धीर द्या. चौथं कारण अनेकदा पालकांच्या लक्षात येत नाही, ते म्हणजे आहार आणि पोषण. हाडं मजबूत नसतील तर बाळ शरीराचं वजन पेलू शकत नाही. यासाठी 2 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. पहिली आहे व्हिटॅमिन डी. हे अन्नातून मिळत नाही, तर सूर्यप्रकाशातून मिळतं. बाळाला कोवळ्या उन्हात 10 ते 15 मिनिटं बसवणं खूप गरजेचं आहे. जर हे शक्य नसेल, तर डॉक्टरांच्या सल्ल्याने व्हिटॅमिन डीचे थेंब म्हणजे ड्रॉप्स चालू ठेवा. आणि दुसरी कॅल्शियम आणि प्रोटीन. बाळाच्या आहारात नाचणीची पेज, दूध, दही आणि जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल, तर उकडलेले अंडी यांचा समावेश करा. स्नायूंच्या वाढीसाठी हे फ्युअल आहे. याशिवाय आणखी एक कारण म्हणजे बाळाचं वजन. जर बाळ खूप गुबगुबीत असेल, ओव्हरवेट असेल, तर त्याचं शरीर जड असल्यामुळे गुरुत्वाकर्षण सांभाळणं कठीण जातं. अशा मुलांना बॅलन्स करायला थोडा जास्त वेळ लागतो. दुसरी गोष्ट अशी की तुमचं बाळ प्रीमॅच्युअर आहे का? जर बाळ 9 महिने पूर्ण होण्याआधी जन्माला आलं असेल, तर आपण त्याचं करेक्टेड एज पकडलं पाहिजे. उदाहरण, जर बाळ 2 महिने आधी जन्माला आलं असेल आणि आता ते 14 महिन्यांचं असेल, तर त्याच्या विकासासाठी ते फक्त 12 महिन्यांचंच आहे. त्यामुळे त्याला तो 2 महिन्यांचा जास्तीचा वेळ म्हणजे ग्रेस पिरियड मिळायलाच हवा. आता वळूया 5व्या आणि सर्वात गंभीर मुद्द्याकडे.
बऱ्याचदा उशीर होणं नॉर्मल असतं, पण काही खुणा अशा आहेत ज्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. 18 महिने होऊनही बाळ चालत नसेल तर जरा बारकाव्याने लक्ष द्या. बाळाचे शरीर खूप लूज वाटत असेल, लिबलिबीत वाटत असेल किंवा बाळाचे पाय खूप कडक वाटत असतील, बाळात रांगताना किंवा उभं राहताना एकाच बाजूचा जास्त वापर करत असेल, शरीरात व्हिटॅमिन डी किंवा कॅल्शियमची कमतरता असेल तर वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे आहे. अशा वेळी घरगुती उपाय करण्यापेक्षा पीडियाट्रिशियन किंवा फिजिओथेरपिस्टचा सल्ला घेणे केव्हाही उत्तम. थोडक्यात काय तर प्रत्येक फूल उमळण्याची वेळ वेगळी असते. तुलना करू नका. जर 18 महिन्यांच्या आत बाळ असेल आणि इतर सर्व ॲक्टिव्हिटी व्यवस्थित करत असेल तर फक्त संयम ठेवा. पण हो, बाळाच्या पायांची ताकद वाढवण्यासाठी तुम्ही घरीच 3 सोपे व्यायाम करून घेऊ शकता. ते व्यायाम कोणते आणि मालिश कशी करायची याची संपूर्ण माहिती देणाऱ्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. माहिती आवडली असेल तर लाईक करा. मनाचे टॉक्सच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. Mm-hmm.